असताना आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आज संध्याकाळी 6 वाजता एक सभा आयोजित करण्यात आली आहे। फलटणच्या गजानन चौकामध्ये ही सभा होईल। या सभेमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती होत असलेल्या आरोपांवरती ते उत्तर देणार आहेत। तर फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी आज राज्यभरामध्ये डॉक्टरांच्या विविध संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। मार्चच्या सोबतच आयएमए, अस्मी माड या सर्व डॉक्टरांच्या संघटना आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सखोल आणि योग्य दिशेने चौकशीच्या मागणीसाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज हे कामबंद आंदोलन पुकारण्यात आलंय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनांनी केलाय। शिवाय डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे। फलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये विरोधकांसोबतच आता सत्ताधारी देखील आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी तर अख्खं रान पेटवलंय। चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रुपाली ठोंबरे